चला, काल झाला गटकचा मुख्य परीक्षेचा पेपर. त्या मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आले होते 20 प्रश्न. तर त्यांचं बघूयात आपण ॲनालिसिस. ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी याची जी मेन्स असते, ग्रुप बी म्हणजे PSI STI आणि ASO आणि प्लस स्टॅम्प रजिस्ट्रार किंवा इन्स्पेक्टर मुद्रांक निरीक्षक. ग्रुप सी म्हणजे क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, एक्साइज सब इन्स्पेक्टर आणि आपले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. ठीक आहे. तर यांची मुख्य परीक्षा जी असते त्याच्यामध्ये जनरल सायन्स पण असतं आणि टेक्नॉलॉजी पण असतं. ठीक आहे. सामान्य विज्ञान पण आपलं आणि तंत्रज्ञान पण. सामान्य विज्ञानाचे 12 प्रश्न 24 मार्कांना आणि टेक्नॉलॉजीचे 8 प्रश्न 16 मार्कांना, असं 40 मार्काला विज्ञान तंत्रज्ञान आहे पेपर 2 मध्ये, GS च्या पेपर मध्ये है ना. पेपर 1 असतो मराठी आणि इंग्लिश. ज्यांना माहिती नाही त्यांसाठी सांगतो मी आता. हे मराठी आणि इंग्लिश 50-50 प्रश्न आणि 100-100 मार्क. ठीक आहे. आणि पेपर 2 असतो GS. GS म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन, ज्याच्यामध्ये हिस्ट्री असतं, जॉग्राफी असतं, इकॉनॉमिक्स असतं, पॉलिटी असतं, सायन्स टेक असतं, त्यानंतर करंट असतं, RTI असतं, मॅथ्स आणि रिझनिंग. प्रश्नांची संख्या असते बघायला, सायन्सचे 20 प्रश्न, मॅथ्स रिझनिंगचे आता आपण मोजूयात किंवा आता नाही आता पेपरमध्ये ह्या 20, 21, 22 प्रश्न असतात साधारणपणे, 22. RTI चे 3. ठीक आहे. हे दोन्ही मिळून 22 प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे मिळून. करंटचे 10 प्रश्न, पॉलिटीचे 10 प्रश्न, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न, जिओग्राफीचे 10 प्रश्न आणि हिस्ट्रीचे 10 प्रश्न, असं असतं ॲव्हरेज. मेन्सला सगळ्यात जास्त जे आहे ना मॅथ्स रिझनिंग, त्यानंतर सायन्स आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स असतं प्रश्नांचा विचार केला तर. बाकी विषय 10-10 प्रश्न 20-20 मार्कांना. ठीक आहे. त्याच्यात आपलं जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी 20 प्रश्न 40 मार्क. पहिला प्रश्न हा 71 ते 90 पर्यंत प्रश्न आहेत बघा. हे बरोबर विधान ओळखा. आवाज म्हणजे जर हा फिजिक्सचा प्रश्न आहे, साऊंड ह्या टॉपिक मधला. मी तुम्हाला सांगत असतो की फिजिक्समध्ये प्रश्न मोस्टली हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात. ठीक आहे. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. बरोबर विधान ओळखायचं आहे. ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ असते. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्त्रोताची वारंवारता वेगवेगळी असते. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्त्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजे डॉपलर परिणाम होय. मराठीत जर कळत नसेल तर मग इंग्रजीमध्ये आहे प्रश्न आपला. चूज द करेक्ट सेंटेन्स. साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. The frequency of audible sound is 20 Hz to 20,000 Hz. When a source of sound moves, its frequency observed may be different. And Doppler effect is the apparent change in frequency of source when it is moving. आता ॲक्च्युली आपण जेव्हा परीक्षेमध्ये पेपर सोडवतो ना, तेव्हा हे एवढं सगळं वाचत बसायची गरज नाही, है ना. वेळ नसतो आपल्याकडे एवढा. पटपट पटपट उत्तर कसं निवडता येईल तेवढं बघायचं. आपल्याला विचारले चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. आणि मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपल्याला, म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय निवडायचं आहे आपल्याला. तर पहिलं स्टेटमेंट वाचलं आणि मी आता, साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. सो हे नेवर आहे, नेवर, कधीच नाही, कदापि नाही. साऊंड नेवर ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम.
ध्वनी कधी निर्वातातून वाहून जात नसतो. ध्वनीला वाहून जाण्यासाठी कंपल्सरी मीडियमच लागतं, एकतर सॉलिड लागतं, नाहीतर लिक्विड लागतं, नाहीतर गॅस. निर्वात पोकळीमधून साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण तिथे मीडियमच नाही, पार्टिकलच नाही. मग आता इथे आता हे कन्फर्म झालं ना, पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे, मग लगेच पर्यायाकडे जायचं. पहिले सगळं वाचत नाही बसायचं. पहिला पर्याय काय, ओनली फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट आहे का, नाही. मग आता जर एक चुकीचं असेल, आपल्याला बरोबर विधान ओळखायचे. ज्या ज्या पर्यायांमध्ये एक ऑप्शन असेल ते सगळे पर्याय गेले. मग इथे एक आहे, मग हा पण पर्याय गेला. इथे पण एक आहे चौथ्याच्यामध्ये, हा पण पर्याय गेला. याचा अर्थ असा आहे, याचं उत्तर हे बरोबर असायला पाहिजे. ओनली सेकंड, थर्ड आणि फोर्थ, कारण दुसरं ऑप्शनच नाही आपल्याकडे निवडायला. समजलं का? सो याला म्हणतात अभ्यासासोबत लॉजिकचा वापर करून पेपर सोडवणं. स्टडी प्लस लॉजिक. वेळ वाचतो, विनाकारण टाइमपास करत बसायचं नाही, कळलं? उत्तर मिळालं एकदा कन्फर्म झालं आपल्याला, तरी वाचत बसायचं स्टेटमेंट, तरी बघायचं काय आहे आणखी. एवढा वेळ आपल्याकडे नाही, भरपूर प्रश्न सोडवावे लागतात आपल्याला. ठीक आहे. सो हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, 220 वोल्ट घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या आणि 0.25 एम्पियर विद्युतधारा वाहून नेणाऱ्या बल्बची विद्युत शक्ती किती असेल? व्हॉट विल बी द पॉवर वॅटेज ऑफ बल्ब विच रन्स ऑन 220 वोल्ट ऑफ होम इलेक्ट्रिक सप्लाय कॅरिंग करंट ऑफ 0.25 एम्पियर. हा पण प्रश्न फिजिक्सचाच आहे, आणि मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो, हा टॉपिक आहे इलेक्ट्रिसिटी. मी तुम्हाला आत्ताच बोललो एवढ्यात 2 मिनिटापूर्वी की फिजिक्सचे 4 टॉपिक एकदम पक्के पाहिजे तुमचे. कुठले कुठले? हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी. कुठलाच प्रश्न जायला नको. मग हा प्रश्न इलेक्ट्रिसिटीवर आहे, पण हा न्यूमरिकल विचारला आता. मग न्यूमरिकल साठी काय माहिती पाहिजे तुम्हाला? न्यूमरिकल साठी तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यांना फॉर्म्युले पाठ त्यांनाच गणित सोडवता येतं, नाही तर नाही. मग करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 10-12 फॉर्म्युले सगळे पाठ करून टाकायचे. जेव्हा तुम्हाला होईल ते तेव्हा सांगेल मी तुम्हाला. त्याचा फॉर्म्युला आता दिलेलं काय काय आपल्याला ते लिहून घ्यायचं. पहिले आपल्याला दिले व्होल्टेज किती, 220 वोल्ट, आणि नंतर दिले करंट म्हणजे आय किती, 0.2 एम्पियर, आणि काढायचं काय आपल्याला, पॉवर काढायची, पॉवर पी काढायचे, पी. ठीक आहे. मग पॉवर जर काढायचं असेल तर जनरल फॉर्म्युला काय पॉवरचा, पॉवर म्हणजे रेट ऑफ डुईंग वर्क ना. मग पॉवरचा जनरल फॉर्म्युला W/T आहे. बट आपल्याला ना W दिलंय ना T दिलंय, बरोबर आहे की नाही? मग अशा वेळेस आपल्याला ओहमच्या नियमानुसार इलेक्ट्रिसिटीचे बाकीचे पण फॉर्म्युले माहिती पाहिजे. कुठले माहिती? V=W/Q, हे पण माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर I=V/R पण माहिती पाहिजे, V=IR पण माहिती पाहिजे. हे सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजे. तेव्हा मग आता ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला आता W ची किंमत काय होईल, मग याच्यानुसार VQ होईल, Q ची किंमत काय होईल, IR होईल. याचे फॉर्म्युले आहेत हे सगळे इलेक्ट्रिसिटी मधले फॉर्म्युले आहेत. एकतर हे असं गणित, नाही तर डायरेक्ट शॉर्टकट. म्हणजे शॉर्टकट म्हणजे परफेक्ट माहिती असेल आपल्याला की व्ही आणि आय जर दिलं असेल तर पॉवर काढण्याचा फॉर्म्युला काय. तर व्ही आणि आय जर दिलं असेल तर पॉवर काढण्याचा फॉर्म्युला V=V/I. संपलं. सिंपल फॉर्म्युला आहे. दोघांचा गुणाकार म्हणजे कुणाकुणाचा, 220 गुणिले 0.25 किती उत्तर येतं? याचं उत्तर येतं 55 वॅट. म्हणजे पर्याय क्रमांक 3, 55 वॅट याचं उत्तर येतं. नंतर तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या. समजलं का? तर याला, ह्या गणिताला तुम्हालाच फॉर्म्युले पाठ असणं, माहिती असणं गरजेचं आहे. जर फॉर्म्युले हा परफेक्ट माहीत नसेल तर मी ह्यांच्यावरून बनवता आला पाहिजे. ते मी तुम्हाला टॉपिक शिकवत असताना सांगत असतो कुठले फॉर्म्युले नेमके कसे बनतात. सो हा फॉर्म्युला डायरेक्ट माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. पाठच करून टाकाय सगळे फॉर्म्युले, मग आपल्याला जे दिलेलं असतं त्याच्या आधारे सोडवता येऊ शकतो. फॉर्म्युलेच माहीत नसेल तर मी हे जर असं काही माहीत असेल याच्यावरून फॉर्म्युला तयार होऊ शकतो. कळलं ना? ही व्हॅल्यू दिली, ती नाही दिली, त्याच्यावरून ती काढायची, त्याच्यावरून ती काढायची. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे, कोणता किरणोत्सर्गी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरतात? विच रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज युज्ड ॲज अ फ्युअल इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हा पण फिजिक्सचाच टॉपिक आहे, आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी टॉपिकमध्ये युजली थोडीशी याच्यावर आपण चर्चा करत असतो. बट ॲक्च्युली हा एनर्जीमध्ये पण अभ्यासला जातो, ऊर्जेमध्ये पण. स्पेशली कुठली, न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणुऊर्जा. आपण अणुऊर्जा जी वापरतो ना त्याच्यामध्ये याचा मेजॉरिटी उपयोग होत असतो. अणुऊर्जेमध्ये, अणुऊर्जा जेव्हा आपण शिकतो त्याच्यामध्ये युजली याची चर्चा जास्त असते. तर कोणता किरणोत्सारी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून, फ्युअल म्हणून काय वापरतात? आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे असतात ना, न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजेच त्यांना आपण अणुऊर्जा प्रकल्प म्हणतो. ठीक आहे.
सो अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवातच झाली जिथे इंधन म्हणून सगळ्यात पहिल्यांदा युरेनियमचा वापर केला गेला. युरेनियमच का? कारण अणुऊर्जा प्रकल्प येण्याच्या अगोदर पहिले अणुबॉम्ब तयार झाला होता बघा, आणि पहिला अणुबॉम्ब याचाच बनवला होता. कशाचा? युरेनियमचाच. ठीक आहे. अणुबॉम्बची निर्मिती, अणुबॉम्ब ज्या अभिक्रियेतून तयार झाला त्याला चेन रिॲक्शन म्हटलं जातं. कुठली रिॲक्शन? चेन रिॲक्शन, शृंखला अभिक्रिया म्हटलं त्याला. याच्यामध्ये एका जड अणूचं रूपांतर दोन हलक्या अणूमध्ये होतं, त्यामुळे मग याला न्यूक्लिअर फ्युजन असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच केंद्रकीय विखंडन असं देखील म्हटलं जातं. केंद्रकीय विखंडन पण म्हणतात त्याला, केंद्रकीय विखंडन. ठीक आहे. केंद्रकीय विखंडनामध्ये ही जी चेन रिॲक्शन असते, जे मूळ नाव तिचं चेन रिॲक्शन होतं, नंतर फ्युजन नाव पडलं. या चेन रिॲक्शनचे नंतर पडले दोन प्रकार. कुठले? एक कंट्रोल्ड आणि एक अनकंट्रोल्ड. कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड. कंट्रोल्ड म्हणजे नियंत्रित आणि अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित. सो अणुबॉम्ब जो एक्सप्लोड होतो किंवा अणुबॉम्बचा जो स्फोट होतो, ती अभिक्रिया ही असते रे. कुठली? अनकंट्रोल्ड. पण अणुबॉम्बचा स्फोट करून काय उपयोग त्याचा? मग ह्या अभिक्रियेला कंट्रोल केलं गेलं, ह्या चेन रिॲक्शनला कंट्रोल केलं गेलं. कंट्रोल करण्यासाठी काही रॉड्स वगैरे वापरले गेले, काही सबस्टन्स मॉडरेटर कंट्रोलर म्हणून वापरले गेले. बेरिलियम, ग्राफाइट वगैरे वगैरे, बोरॉनच्या रॉडचा उपयोग केला, जड पाणी वापरलं. मग अभिक्रिया कंट्रोल झाली आणि मग तेव्हा तयार झालं न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आणि इंधन पहिले हेच कुठलं? युरेनियम. सो याचं उत्तर आहे युरेनियम. हे युरेनियम फ्युएल म्हणून वापरलं जातं. निसर्गात युरेनियम संपल्यानंतर मग याच्यानंतर दुसरा वापर सुरू होईल प्लुटोनियमचा. कुणाचा? प्लुटोनियमचा. पण प्लुटोनियमला पण युरेनियम मध्ये कन्वर्ट करून, आणि हे संपलं की मग त्यानंतर वापर सुरू होईल थोरियमचा. हे आपल्या भारताची स्ट्रॅटेजी आहे, आपल्या देशाची स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा आपल्याकडचं युरेनियम संपल तेव्हा आपण प्लुटोनियमला युरेनियम मध्ये कन्वर्ट करून वापरणार, आणि हे पण संपलं की मग आपण वापरणार थोरियम. तिसऱ्या लेवलचं फ्युएल आहे आपलं. कुठलं? थोरियम. तिसऱ्या लेवलचं म्हणजे तिसऱ्या टप्प्याचं. म्हणजे आपण 3 लेवल तयार केल्यात फ्युएल्सच्या. कुठल्या कुठल्या? एक युरेनियम, एक प्लुटोनियम आणि एक थोरियम. पण प्लुटोनियम डायरेक्टली नाही वापरणार आपण, याला आपण युरेनियम मध्ये कन्वर्ट करून वापरणार. कशामध्ये? युरेनियम मध्ये. समजलं? आणि थोरियम पण डायरेक्टली नाही वापरणार, थोरियमला आपण युरेनियम मध्येच कन्वर्ट करून वापरणार. कळलं? हे कन्व्हर्जन करणार आहे आपण, पण ते नंतर, सध्या काही गरज नाही त्याची. पुढे खाली दिलेल्या पर्यायापैकी कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचं सामान्य नाव काय? कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचं कॉमन नाव काय असा प्रश्न आहे. हे मराठीत ऑप्शन्स आहेत: मोरचूद, टाकणखार, ग्रीन विट्रियॉल आणि विरंजक चूर्ण. इंग्रजीमध्ये बघा, फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स द कॉमन नेम ऑफ कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड इज. हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. आता फिजिक्सचे 3 झाले रे, है ना. फिजिक्सचे 3 असतात, केमिस्ट्रीचे 3 असतात आणि बायोलॉजीचे 6 असतात. 3 3 आणि 6 असे 12 प्रश्न असतात जनरल सायन्सचे, आणि 8 प्रश्न टेक्नॉलॉजी असतात, तंत्रज्ञानाची. ठीक आहे. सो कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचं कॉमन नाव काय? ब्ल्यू विट्रोल आहे का? नाही. हे कॉपर सल्फेट असतं. बोरॅक्स आहे का? नाही. ग्रीन विट्रोल आहे का? नाही. FeSO4 असते. ब्लिचिंग पावडर आहे का? यस. हे आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. विरंजक चूर्ण म्हणतात याला. काय म्हणतात? विरंजक चूर्ण, जे कपड्यांना ब्लिचिंग वगैरे करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक ओनली डी इज करेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ही अशी गडबड नाही करायची. अशी परीक्षेत पण गडबड करता तुम्ही. असं वाचताना हे उत्तर आलं की लगेच तिकडं आन्सर शीटवर डी काळं करून टाकता. कळलं ना? गेले तुमचे मार्क 2 मग. सो इथे डी आहे, म्हणजे पर्यायामध्ये बघावं लागेल तुम्हाला. पर्यायामध्ये ते ऑप्शन किती नंबरला आहे? 2 नंबरला. ओनली डी इज करेक्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सेंद्रिय कचऱ्याचं रूपांतर खत आणि जैविक वायूमध्ये होते. हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे? विस्थापन, समावेशन, प्रतियोजन, अपघटन. आता इथे पण पर्याय दिलेत खाली. ऑर्गॅनिक वेस्ट इज कन्वर्टेड इनटू मॅन्युअर अँड बायोगॅस. ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे आपलं कचरा, पालापाचोळा, शेण वगैरे, ते त्याचं रूपांतर मॅन्युअर म्हणजे खतामध्ये आणि बायोगॅसमध्ये करतो ना आपण. तर हे कशाचं उदाहरण आहे? कुठल्या प्रकारची केमिकल रिॲक्शन आहे? डिस्प्लेसमेंट आहे का, ॲडिशन आहे का, सबस्टिट्यूशन आहे का, डिकम्पोजिशन आहे? आता हा जो कचरा आहे ना, याचं रूपांतर खतामध्ये आणि बायोगॅसमध्ये हे तेव्हाच होतं जेव्हा हे कचरा काय होतो? डिकम्पोज होतो. त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव पण इन्व्हॉल्व असतात. म्हणजे ही कुठली अभिक्रिया असली पाहिजे? डिकम्पोजिशन. ही अपघटन अभिक्रिया असली पाहिजे. मग कितवा पर्याय? परत तोच, ऑप्शन नंबर 2. ओनली डी इथे आहे, लक्षात ठेव. ही अपघटन अभिक्रिया आहे. कुठली आहे? अपघटन. कारण कचऱ्याचं काय होत असतं? अपघटन असतं, डिकम्पोजिशन होत असतं, त्यातून हे पदार्थ तयार होत असतात. ठीक आहे. सो याचं उत्तर डिकम्पोजिशन असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड BOD आणि
केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे सीओडी या संज्ञा कशाची पातळी मोजण्यासाठी वापरतात? इंग्लिशमध्ये बघूयात. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अँड केमिकल ऑक्सिजन डिमांड टर्म्स आर यूज टू डिटरमाइन एक्सटेंट ऑफ पोल्युशन इन. कशातलं पोल्युशन मोजण्यासाठी वापरतात? बीओडी आणि सीओडी. तर आता हे बीओडी आणि सीओडी जे ना हे म्हणजे ऑक्सिजन डिमांड जे ना म्हणजे ऑक्सिजनचं प्रपोर्शन लक्षात ठेवा. तर हे युजली वापरलं जातं फक्त आणि फक्त पाण्यामध्ये. कुठे वापरावं लागतं? पाण्यामध्ये. इथे ऑप्शन आहे डी वॉटर. ठीक आहे, इथे आहे आता डी ला डी चौथाच पर्याय बरोबर. ठीक आहे, डी ओनली. फक्त पाण्यामध्ये पाहावं लागतं. का बरं माहिती आहे? कारण पाण्यामध्ये यस वॉटर करेक्ट. पाण्यामध्ये जे आहे ना जर पोल्युटंट जास्त मिक्स झाले तर पाण्यामधलं ऑक्सिजन कमी कमी होऊन जातं. इवन पाण्यामध्ये जर समजा शैवाळ किंवा बाकीचे प्लॅंक्टन्स वगैरे जरी वाढले ना तरी ते पाण्यातलं ऑक्सिजन वापरून घेतात. मग पाण्यातलं ऑक्सिजन जर वापरायला लागला त्यातलं ऑक्सिजन कमी होऊन त्यात बाकी जीव नाही जगू शकत. मग म्हणून पाण्यात कधीही प्रदूषण नको. जिथे पाण्यात प्रदूषण जास्त आहे तिथे बाकी जीव जगत नाहीत. समजलं ना? मग त्यासाठी हे जे दोन्ही टर्म्स आहेत ना कोणाशी संबंधित आहे? पाण्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा पाण्याशी. सो याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे, बायोलॉजी सुरू झाला. आता 3 फिजिक्स झाले, 3 केमिस्ट्री झाले. केमिस्ट्रीचे 2 प्रश्न बघा कसे जनरल विचारले. जनरल म्हणजे कसे आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जास्त ना जनरल एन्व्हायरमेंट टाईप तसे प्रश्न विचारले. ॲग्री टाईप म्हणजे बेसिक कोर केमिस्ट्रीने विचारलं. लक्षात ठेवा. त्यानंतर आता बायोलॉजी सुरू झाला. आपले 6 प्रश्न बायोलॉजी असतील. आता संबंधित फायलम त्यातील प्राण्यांच्या जोड्या लावा. मॅच द ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फायलम्स. ठीक आहे, पहिला आहे प्रोटोझोआ, दुसरा आहे सिलेंटराटा, तिसरा आर्थ्रोपोडा आणि चौथं इकानोडर्माटा. तिकडे प्राणी दिलेत त्यांना जोड्या लावायच्यात. मग प्रोटोझोआ जे आहे याचं उदाहरण प्लाझ्मोडियम आहे. शिकवले मी तुम्हाला. प्लाझ्मोडियम अमिबा प्रोटोझोआ मध्ये येतात ना. मग अचं काय आहे? 2 आहे. जास्त डोकं लावायचं नाही, पहिले बघून घ्यायचं उत्तर सापडतं का? सापडतंच. अचं 2 एकाच ठिकाणी आहे. कळलं ना? बाकीचा टाइमपास करायची गरज नाहीये. अचं 2 आलं संपलं विषय. मग याचं सिलेंटराटा कोण? हायड्रा नाही का. आर्थ्रोपोडामध्ये कोण येतं? बटरफ्लाय. आणि इकानोडर्मामध्ये स्टारफिश. सो सोपा प्रश्न आहे हा बायोलॉजीचा. आणि हा बायोलॉजीमध्ये पण प्रश्न सगळ्यात जास्त क्लासिफिकेशन वरच येतात, वर्गीकरणावरच येतात. प्लांटचं क्लासिफिकेशन आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन. मी मेन साठी सांगतोय. प्रीला काही पण येऊ शकतं. प्रीला क्लासिफिकेशन पण येऊ शकतं, बाकीचे टॉपिक पण येऊ शकतात, पण मेन्सला मात्र जास्त प्रश्न वर्गीकरणावरच येतात. ठीक आहे, चलो पुढे. खालीलपैकी कोणतं माशाचं उदाहरण नाही? स्कॉलियोडॉन, हिप्पोकॅम्पस, इक्थियोफिश आणि लोबिओ. ठीक आहे, याच्यातला मासा कोण नाही? मासा यातला कोण मासा नाहीये? स्कॉलिडॉन मासा आहे बरोबर आहे, त्याला शार्क म्हणतो आपण. हिप्पोकॅम्पस पण मासा आहे, याला सी हॉर्स म्हणतात. इक्थियोफिश जो आहे ना हा मासा नाही रे, हा एम्फिबियन गटातला प्राणी आहे. कुठला? एम्फिबियन. उभयचर आहे हा. बेडूक टोड त्यांच्या सोबत येतो. सो हे याचं उत्तर आहे. इक्थियोफिश मासा नाहीये. लॅबिओ पण मासा आहे ना, रोहू म्हणतो आपण त्याला, रोहू मासा. लॅबिओ, लॅबिओ रोहिटा म्हणतात त्याला. सो इक्थियोफिश याचं उत्तर आहे. नेक्स्ट परत क्लासिफिकेशन याचा. पक्ष्यांची निदान वैशिष्ट्य. द डायग्नोस्टिक फीचर ऑफ बर्ड्स. द डायग्नोस्टिक फीचर ऑफ बर्ड्स ह्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं सगळ्यांनी. ऑनलाईनच्या मुलांनी पण द्या आणि तुम्ही पण द्या. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? हा झालं देऊन तुमचं. आता 2 मिनिटं थांबा. ऑनलाईनच्या मुलांनी द्या रे उत्तर पटपट, मला तुमची हुशारी बघायची. चला ऑनलाईनच्या मुलांनी या प्रश्नाचं उत्तर द्या पटकन. झालं तुमचं उत्तर देऊन आता? ओके, यस ठीक आहे. आता नीट ऐका मी काय सांगतोय. हे असे प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतात. ह्या प्रश्नामध्ये गडबड करतो आपण. इथे प्रश्नाचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रश्न काय विचारला? पक्ष्यांचे निदान वैशिष्ट्य. डायग्नोस्टिक फीचर म्हणजे ह्या वैशिष्ट्यांपैकी असं वैशिष्ट्य कुठलंय ज्याच्यामुळे आपण फक्त पक्षीच ओळखू शकतो. म्हणजे असं वैशिष्ट्य कुठलंय जे फक्त पक्ष्यांचंच आहे, बाकीच्यांचं नाही. कळलं त्याचा अर्थ? डायग्नोसिस करायचंय, ओळखायचंय पक्षी कोण आहे यांच्यामधून. आता हवेत श्वास तर आपण पण घेतो ना, मग हे उत्तर नाही याचं. उबदार रक्त तर आपलं पण आहे, हे पण नाही याचं उत्तर. कळलं का? फिदर्स पिस फक्त पक्ष्यांच्या शरीरावर असतात, त्यामुळे हेच उत्तर आहे. फक्त अ याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. फिदर्स क्लेड हेच फक्त उत्तर आहे. ओनली ए म्हणजे पहिलं ऑप्शन. याला म्हणतात गुगलीवाले प्रश्न. कळलं का?
याला म्हणतात बाउन्सर वाले प्रश्न. हे प्रश्न परीक्षेत गोंधळ करतात. अशा प्रश्नांना खूप शांत डोकं ठेवून विचारपूर्वक सोडवायचं, लक्षात ठेवा. समजलं ना? अलग लक्षात. हे अशी घाई करता तुम्ही, लगेच पटकन उत्तर देऊन टाकले. वाचलं जनरल, हा वरील पैकी सर्व. ऑनलाईन वाल्याने पण सगळे वरील पैकी सर्व. मग हे असे प्रश्न गोंधळ करतात ना. जेव्हा एवढा सोपा प्रश्न विचारलाय, काहीतरी गडबड असेल त्याच्यामध्ये. पर्याय नीट बघून घ्यायची व्यवस्थित, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन नीट बघून घ्यायचे. चला परत एक चॉकलेट प्रश्न आला. आता खालीलपैकी कोणतं वनस्पती संप्रेरक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्लांट हार्मोन? कुठलं प्लांट हार्मोन आहे यातलं? ऍसिडिन असतं का? नाही, हे तर हायड्रोकार्बन आहे. फळं पिकवायला वापरतात आर्टिफिशियली, आणि वेल्डिंगला पण वापरतात. फॉर्मेलिन आहे का? नाही. फॉर्मेलिन कशासाठी वापरतात? फॉर्मेलिन वापरतात ते ॲनिमल स्पेसिस असतात ना, लॅबमध्ये काचेच्या बॉटलमध्ये ठेवतात, ते खराब होऊ नये, सडू नये म्हणून. माहिती आहे का नाही? काचेच्या बॉटलमध्ये बेडूक ठेवलाय समजा, तो सडला नाही पाहिजे, त्यासाठी फॉर्मेलिन वापरतात. स्ट्रेप्टोमायसिन तर अँटीबायोटिक आहे, औषध येते नाही का? सायटोकायनिन हे प्लांट हार्मोन आहे. सायटोकायनिन लक्षात ठेवा. 5च तर प्लांट हार्मोन आहे रे. प्लांट हार्मोन्स आहेत किती? 5. कुठले कुठले? ऑक्झिन एक आहे, त्यानंतर ऍब्सिसिक ऍसिड एक आहे, जिब्रेलिन्स एक आहे नाही का, इथिलिन एक आहे, आणि सायटोकायनिन एक आहे. जिथे पर्यायामध्ये आपल्याला आलं ते 5च प्लांट हार्मोन्स आहेत मेन. फ्लोरिजन पण आहे आणखी, पण ते एवढं महत्वाचं नाही. 5च हार्मोन्स महत्वाचे. ठीक आहे. काय करतं सायटोकायनिन? आज जर प्रश्नाला समजा पुढच्या एखाद्या एक्झामला, सायटोकायनिनचा रोल काय? सायटोकायनिन करतं सेल डिव्हिजन. काय करतं? सेल डिव्हिजन, पेशी विभाजन करतं. याच्यामुळे उत्पन्न वाढतं, कळलंय? याच्यामुळे फ्रुट्स, सीड्स, फ्लावर्स. मग असा पण प्रश्न येऊ शकतो ना, खालीलपैकी कुठलं प्लांट हार्मोन जे आहे ना, ते प्लांट इल्ड वाढवतं. प्लांट इल्ड म्हणजे काय? उत्पन्न. याच्यामुळे डिव्हिजन होतं ना, मग ब्रांचिंग होणार. जेवढ्या ब्रांचेस जास्त येणार तेवढे फळं जास्त येणार, तेवढ्या बिया जास्त येणार, तेवढे फुलं जास्त येणार. मग उत्पन्न वाढवणार हार्मोन पण यायचं. कुठलं? सायटोकायनिन. लक्षात ठेवायचं. असाही प्रश्न येऊ शकतो याच्यावर. नेक्स्ट, पिकांवर होणाऱ्या कीटक विकारांवर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ आणि पर्यावरण पूरक अशी पुढे कुठले उपाय उपयोगी आहेत? इंग्रजी वाचा वाटल्यास. टू कंट्रोल पेस्ट. चला हा पण जो प्रश्न आहे ना, जरा लॉजिकल आहे. बघूयात तुम्ही लॉजिक लावू शकता का. म्हणजे ह्या प्रश्नाला अभ्यासच असायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. ठीक आहे, खूपच अभ्यास असायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. या प्रश्नाला फक्त सुपीक डोकं पाहिजे, सुपीक आणि शांत डोकं पाहिजे. उत्तर देऊ शकतो तुम्ही या प्रश्नाचं. टू कंट्रोल पेस्ट ऑन द क्रॉप्स म्हणजे पिकांवरचं कीड नियंत्रण करायचंय. कीड नाही पडली पाहिजे पिकांवर. पण पुढे काय दिलंय? विच ऑफ द फॉलोइंग वेज ऑफर सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, म्हणजे एकदम खात्रीचा उपाय पाहिजे, खात्रीचा. आणि त्याबरोबर आणखी एक शब्द वापरलाय, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, म्हणजे पर्यावरणाला पण हानी पोहोचायला नको. असा कुठला उपाय येईल यातलं? सांगा बरं. हा येईल का? म्हणजे इथलं 3 नंबर की इथलं 3 नंबर? ऑप्शन 3 नंबर ना. केमिकल पेस्टिसाइड वापरून होईल का एन्व्हायरमेंट फ्रेंडली? जर तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरले, कीटनाशक, तर पर्यावरणाचं नुकसान करेल ना ते, मग ते येणार नाही. मग एक गेलं म्हणजे हा पण पर्याय गेला, हा पण पर्याय गेला, आणि हा पण पर्याय गेला. एका सगळे एलिमिनेट होऊन गेलं. मग राहिलं काय आता? तिसरं ऑप्शन राहिलं. तिसरं ऑप्शन 2 आणि 3च आहे, म्हणजे याचा अर्थ हे उत्तर आहे. मायकोरिझी नावाचा फंगस आहे, आणि क्रॉप रोटेशन करू शकतो आपण, आलटून पालटून पिकं घेऊ शकतो, त्यामुळे पण होऊ शकतो फायदा आपल्याला. कीड नियंत्रण होऊ शकते त्याच्यामुळे सुद्धा. ठीक आहे, लक्षात? यस, एलिमिनेशन टेक्निकने याचं उत्तर येतं करेक्ट एकदम. ठीक आहे. हा परत एक गुगली प्रश्न रे. वनस्पतीचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले होते? The first system of plant classification based on natural characters was presented in which year and by whom? ठीक आहे. चला ऑनलाईन वाल्यांनी पण उत्तर द्या रे, सगळ्यांनी उत्तर द्या रे, ऑनलाईन वाल्यांनी पण उत्तर द्या. झालं? ओके डन. चला मग आता शॉक लगा, शॉक लगा. ह्या प्रश्न उत्तर आहे 1789, अँटोइन लॉरेन डी ज्युसी. लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारला? नीट वाचा पुन्हा एकदा. प्रश्न नीट वाचा पुन्हा एकदा. कोणी सादर केले? कुणी केले नाही, सादर केले. कुणी केले असं विचारून आयोग थकले आतापर्यंत. हा प्रश्न 4 वेळा आतापर्यंत विचारला गेलाय. कुणी केलं, हे काय केलं? प्रपोज्ड बाय हुम. आणि वर्ष पण विचारलं. आता वर्ष तर सहसा आयोग विचारत नाही, लक्षात ठेवा. वर्ष विचारलं याचा अर्थ काहीतरी परत गुगली आहे, काहीतरी एक्स्ट्रा डोकं लावले, म्हणजे आयोगाने तुमच्या अज्ञानाचा पुन्हा एकदा फायदा घेतलाय.
आयोगाला माहिती तुम्ही डोळे बंद करून बेंतम होकर पाठ करून टाकले तुम्ही. नॅचरल सिलेक्शन म्हणलं, नॅचरल क्लासिफिकेशन म्हणलं, तुम्ही बेंतम आणि हुकरच बस, दुसरं काहीच नाही. कळलं ना? हे आहे 1789. ALD ज्युसी नावाचा एक व्यक्ती होता, त्याने सगळ्यात पहिल्यांदा मांडलं. नंतर यांनी केलं सक्सेसफुल, ते यांनी सक्सेसफुली क्लासिफिकेशन केलं. याने फक्त प्रपोज केलं ते की असं असं क्लासिफिकेशन होऊ शकतं म्हणून. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. आता रिमोट सेन्सिंग आपलं हे सुरू झालं, टेक्नॉलॉजी सुरू झाला, टेकचे प्रश्न सुरू झाले तंत्रज्ञानाच्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंग मध्ये वापरला जातो? रिमोट सेन्सिंग जे ना, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या सहाय्याने इमेजिंग करतात ना अर्थवरचं, तर यापैकी काय वापरतात स्पेक्ट्रम मधलं? व्हिजिबल लाईट वापरतात का, मायक्रोवेव्ह वापरतात का, इन्फ्रारेड वापरतात का, सगळे सगळे वापरतात? सांगा बरं. चला ऑनलाईन वाले सांगा. यस, ओके. इथे पण भरपूर जण गोंधळले. इथे भरपूर जणांनी काय उत्तर लिहून आले असतील मला माहित नाही. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात रिमोट सेन्सिंग म्हटलं की सगळे येतं, सगळे उत्तर येतात बऱ्याच जणांचे. रिमोट सेन्सिंग मध्ये सगळ्यात जास्त हा भाग वापरला जातो. कुठला? इन्फ्रारेड रिजन सगळ्यात जास्त वापरला जातो. हाच महत्वाचा सगळ्यात जास्त. विजिबल नाही आणि मायक्रोवेव्ह पण नाही. हा रेडिओ जर असतं इकडे रेडिओ तर ते असू शकतं, असतं उत्तर लक्षात, रेडिओ किंवा अल्ट्रा. तर इन्फ्रारेड याचं उत्तर आहे काय? इन्फ्रारेड. लक्षात ठेवा, इन्फ्रारेड रिजन, अवरक्त रिजन हा तिचा महत्वाचा पार्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स. ठीक आहे. जीआयएस मध्ये खालीलपैकी कोणते गुणविशेष आधार सामग्रीचे उदाहरण आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ ॲट्रिब्यूट डेटा इन जीआयएस? ॲट्रिब्यूट डेटा इन जीआयएस. आता हे माहित नाही, अभ्यास करावा लागतो, खूप शिकावं लागतं सगळं. जीआयएस काय, जीपीएस काय आहे, ॲट्रिब्यूट डेटा काय असतो, स्पेशल डेटा काय असतो, वगैरे वगैरे. अगोदरच्या बॅचला मी सगळं शिकवले, त्यामुळे तुम्हाला याचं डायरेक्ट उत्तर सांगून देतो मी. जीआयएस जे आहे ना, जीआयएस चा फुल फॉर्म आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. काय फुल फॉर्म आहे? जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता आपल्याला विचारलं की इथे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा संबंध आहे का, कोऑर्डिनेटचा संबंध आहे का जीआयएस शी, लँड यूज आणि क्लासिफिकेशनचा संबंध आहे का, लोकेशन आणि एक्सटेंटचा संबंध आहे का, आणि ऑल ऑफ द अबोव. आता प्रश्न जरा कन्फ्युजिंग, गोंधळात टाकणारा विचारला आहे का, लक्षात ठेवा. त्यामुळे याचं उत्तर म्हणजे मी पण एवढं श्युअरली सांगू शकत नाही की उत्तर काय दिलं आहे. बऱ्याच जणांचं मत असं की याचं उत्तर हे द्यायला पाहिजे आयोगाने. बट जर फक्त जीआयएस आणि स्पेशल एक शब्द वापरले काय, ॲट्रिब्यूट डेटा, ह्या शब्दामुळे मला ह्या प्रश्नाचं उत्तर वाटतं फक्त आणि फक्त भूमी उपयोजन वर्गीकरण माहिती. पर्याय क्रमांक 2 उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे, किंवा दिलं तर आश्चर्य वाटायला नको. का बरं सांगू का? जर हा शब्द नसता, कुठला ॲट्रिब्यूट डेटा जर शब्द नसता, म्हणजे जीआयएस चा उपयोग नाही विचारला ना जनरल, ॲट्रिब्यूट डेटा स्पेशल डेटा बद्दल विचारले. स्पेशल डेटा जर फक्त जीआयएस बद्दल असतात मग ह्या प्रश्न उत्तर सगळं असतं. कारण जीआयएस मध्ये हे पण येतं, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड येतं, हे पण येतं, सगळंच येतं. पण आयोगाने एक शब्द तिकडे मध्ये हा ऍड करून थोडासा प्रश्न कन्फ्युजिंग करून टाकला. कुठला डेटा? ॲट्रिब्यूट डेटा. ॲट्रिब्यूट डेटामध्ये हे उत्तर असायला पाहिजे कुठलं? लँड यूज क्लासिफिकेशन इन्फॉर्मेशन. हे युजली ॲट्रिब्यूट डेटामध्ये वापरतात. हा स्पेशल डेटा असतात मग हे आलं असतं, हे पण आलं असतं. कुठला डेटा? स्पेशल डेटा. स्पेशल ना वरतून जे पाहतो आपण अवकाशातून, स्पेशल म्हणजे अवकाशीय डेटा असल्याचा अर्थ होतो. आणि ॲट्रिब्यूट डेटा म्हणजे जमिनीवरचा डेटा. मग जमिनीवरचा डेटा म्हणजे लँड यूज असाच अर्थ होतो. सो याचं उत्तर हे जर आलं तर काही आश्चर्य वाटायला नको. लक्षात. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कोणतं साधन हवाई छायाचित्र त्रिमिती अरे बापरे, इंग्रजीवाला भारी आहे. मराठी पाहिले शब्द, मराठी शब्द पाहिले का मराठी? हवाई छायाचित्र त्रिमिती सम्यक दर्शन. Which of the following instrument is used to view aerial photographs in 3 dimension? 3 dimensions. अरे आपलं विजन पण 3 डायमेन्शन आहे ना, आपलं पण विजन 3 डायमेन्शन आहे, आपलं विजन पण 3 डायमेन्शन आहे. कळलंय? मग ह्युमन आय शिकवलं मी तुम्हाला, डोळा, मानवी डोळा. आणि त्या मानवी डोळा शिकवताना एक शब्द वापरत असतो मी की आपलं विजन 3 डायमेन्शन आहे, आणि त्यालाच मी एक शब्द वापरत असतो की आपलं विजन स्टेरिओस्कोपिक आहे. कुठला आहे? स्टेरिओस्कोपिक. स्टेरिओस्कोपिकला 3 डायमेन्शन म्हणायचं. मग इथे उत्तर बघा तुम्ही, स्टेरिओग्राफ, स्टेरिओस्कोप, स्टेरिओफोन, फ्लॉपी, याचा तर काही संबंधच नाही. काही संबंध नाही दूरपर्यंत फ्लॉपी डिस्कचा. फ्लॉपी डिस्क म्हणजे आपलं पेन ड्राईव्ह सारखं ते स्टोरेज डिव्हाइस होतं जुनं, फ्लॉपी लावायचे कम्प्युटरला, आता वापरत पण नाही ते. या 3 पैकी उत्तर आहे. 3 पैकी सगळ्यात लॉजिकल शब्द जर शोधला तुम्ही, सगळ्यात लॉजिकल, स्टेरिओग्राफ कधी ऐकलंय का? नाही.
स्टेरिओफोन कधी ऐकलंय का? नाही. मग याचं उत्तर लॉजिकली जरी विचार केला तुम्ही, माहीत जरी नाही तुम्हाला, पण असं जर डोकं लावलं तुम्ही की ते एलिमिनेट केलं, तीन पैकी कुठला शब्द लॉजिकल आहे? हा शब्द लॉजिकल आहे. कुठला? स्टेरिओस्कोप. हेच उत्तर आहे, स्टेरिओस्कोप. ठीक आहे, म्हणजे माहीत जरी नाही तुम्हाला, अभ्यास पण नाही, काहीच नाही, पण थोडं डोकं सुपीक वापरलं, कळलं ना? डाकूवालं डोकं नाही वापरलं. डाकूवालं डोकं वापरलं काही पण उत्तर शोधून काढतो आपण. जर शांतवालं डोकं वापरलं उत्तर निघू शकतं. ठीक आहे, चला पुढे. मराठी वाचतच नाही हा. विच ऑफ द फॉलोइंग सायन्स इज डिफाईन ॲज सायन्स ऑफ ॲक्वायरिंग, प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटिंग statistical data and images obtained from the aircraft and satellites? Which of the following science is defined as science of acquiring, processing and interpreting statistical data? कुठलं सायन्स यातलं ज्याच्यामध्ये ते प्राप्त केलं जातं, त्याच्यावर प्रोसेस पण केलं जातं आणि इंटरप्रिटेशन पण केलं जातं? सांगा बघू पटकन. याचं उत्तर आहे रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग मध्ये केलं जातं. डेटा एक्वायर केला जातो, त्याच्यावर प्रोसेस पण केला जातो आणि त्याला इंटरप्रेट पण केलं जातं. लक्षात ठेवा, कळलं ना? ऍप्लिकेशन जर विचारलं असतं ह्या सगळ्या माहितीचं, ऍप्लिकेशनचं सायन्स कुठलं आहे, मग त्याचं उत्तर हे असतं. कळलं का? आणि याचा तर संबंधच नाही हा. हे कशासाठी माहिती आहे ना? प्लेससाठी आहे. प्लेससाठी, कळलं ना? हे आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी, रस्ता दाखवण्यासाठी. हे हे केव्हा ऍप्लिकेशन जर शब्द असतात, कारण हे कशासाठी वापरतात? ऍप्लिकेशनसाठी. आपल्या विचारलं मिळवायचं, प्रोसेस करायचं आणि त्याचा अर्थ काढायचा, म्हणजे रिमोट सेन्सिंग असेच अर्थ होतो. ठीक आहे, चला अजून एक गुगली प्रश्न. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या तरतुदी लागू केव्हा झाल्या? द प्रोव्हिजन्स ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 केम इन टू फोर्स ऑन. आता हे 2000 सगळ्यांना माहिती आहे, पण कब का 2000? कोणसा 2000? कोणसा वाला 2000? ऑक्टोबर 17 ऑक्टोबर 2000 ला लागू झाल्या त्या. केव्हा? 17 ऑक्टोबर 2000. आयटी ऍक्ट वर एखादाच प्रश्न येतो आणि सोपा असतो नेहमी. मागच्याच पण सोपा आला होता. ठीक आहे, पुढे. हा, हे तर आपलं घरचं आहे रे, हे घरचं आहे आपल्या. मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनच्या कुठल्या लांबीमध्ये मोजला जातो? आडवी का उभी का कर्ण? पांडवाचा सहावा भाऊ, का आडवी उभी? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, डायगोनल का हॉरिझॉन्टल प्लस व्हर्टिकल? ही जी स्क्रीन साईज ही कशी मोजायची? ह्या स्क्रीन साईज कशी मोजायची? ही 76 इंचाची स्क्रीन आहे. किती इंचाची? 76. 76 इंच कसं मोजतात? असं नाही मोजत हा, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मोजतात. याला डायगोनल म्हणतात. हा डिस्प्ले आपला, हा कम्प्युटरचा, समजा ही 22 इंचाची स्क्रीन आहे. किती? 22. ही पण ह्या टोकापासून त्या टोका. कळलंय? आपला फोन आहे समजा, फोनच्या डिस्प्लेची साईज जी मोजतात ना, समजा हा 6.2 इंचा डिस्प्ले, तर इथून इथे मोजतात. कळलं का? असं नसतं मोजत, डायगोनल मोज असतात कशाचं पण. मग कुठला डिस्प्ले असू द्या, फोन असो, ही स्क्रीन असो, कम्प्युटर असो, लॅपटॉप असो. कळलं का? जेवढ्या इंचाची टीव्ही स्क्रीन असेल ना, ते कोपऱ्यातून कोपऱ्यामध्ये मोजतात, म्हणजे डायगोनल मोजतात. लक्षात. मग उत्तर कायचं? कर्ण. पांडवाचा कितवा भाऊ? सहावा भाऊ. पुढे. आता हे तर येईल तुम्हाला. URL. URL म्हणजे काय? URL स्टँड्स फॉर, URL चं फुल फॉर्म कम्प्युटर मध्ये खूप महत्वाचं आहे आणि सोपं एकदम. URL म्हणजे काय? URL नाही, याचं उत्तर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर याचं उत्तर आहे. हा URL चं फुल फॉर्म कम्प्युटर मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. आता डेंजर प्रश्न आहे, तुक्का मारा, बघूयात कोणाकोणाची लागते. हा डेंजर प्रश्न आहे, अभ्यास लागतो खूप. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डेटा लिंक लेअर इन द OSI मॉडेल? routing packets to their destination across multiple networks, encapsulating network layer packets into frames for transmission, managing end-to-end communication and ensuring reliable delivery, and converting data into electrical signals for physical transmission. क्या लग रहा है? तुक्का मारा, तुक्का. असं मनातल्या मनात असं 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असं करा ना. काय वाटतं? नाही ना? याचं उत्तर आहे, असेल मे बी, आता आय एम नॉट शुअर, मॅनेजिंग एंड टू एंड कम्युनिकेशन अँड एन्शुरिंग रिलायबल डिलिव्हरी.
मे बी, मे बी, कारण हे एवढं माझ्या पण काही वाचण्यात नाही प्रॉपर. ठीक आहे, मे बी याचं उत्तर हे असायला पाहिजे. एंड टू एंड एन्क्रिप्शन, एन्श्योर करा डेटा सिक्युअरली ट्रान्समिट झाला पाहिजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, हे उत्तर उत्तरेचं असू शकतं. ठीक आहे, चलो.